जम्मूमधली ही लाईव्ह दृश्य सध्या आपण बघतो आहोत। जम्मूमध्ये कशा प्रकारे सगळीकडे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे याची ही दृश्य सध्या आपण पाहत आहात। जम्मूमध्ये मुख्य रस्त्यावर गाडीतून टिपलेली ही दृश्य आहेत। जम्मूमध्ये सध्या दोन्हीकडे आपण बघितलं तर संपूर्णपणे अंधाराचं साम्राज्य पसरलेलं आहे। गाडीचा हेडलाईट सोडला आणि समोरून येणाऱ्या गाड्यांचे लाईट सोडले तर इतर सर्व ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। कुठेही तुम्हाला उजेड किंवा प्रकाशाचा मागमूस दिसणार नाही। सध्या कारवाई सुरू आहे। ड्रोन पाडण्यासाठी क्षेपणास्त्र सोडण्यात आलेली आहेत आणि या अँटी मिसाईल टेक्नॉलॉजीचा वापर करून S-400 अनेक पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आलेले आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेचा भाग म्हणून जम्मूमध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। जम्मूमधली या क्षणाची ही दृश्य आहेत, ब्लॅकआउटची ही दृश्य आहेत। एका कारमधून सध्या जम्मू काश्मीरच्या रस्त्यांवरून आपण जम्मू काश्मीरचं चित्र सध्या बघतो आहोत। हे दृश्य आहेत ही जम्मू काश्मीरमधली। एबीपी माझाचे प्रतिनिधी सध्या कारमधून हा आढावा घेत आहेत। जम्मूमधली ही लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। काही वेळापूर्वीच पाकिस्तानी ड्रोन जम्मूच्या आकाशामध्ये गिरक्या घालत असल्याचं लक्षात आलं। मुश्किल है क्योंकि ये ड्रोन सिर्फ एक जगह नहीं देखे गए हैं चित्रा, मल्टीपल लोकेशंस पर ये ड्रोन है। कुछ ड्रोन जो है जम्मू के अखनूर सेक्टर के ऊपर मंडराते दिखे हैं। जम्मू के अलग अलग हिस्सों में जो है वो ड्रोन देखे गए हैं। इसके साथ ही सांबा के कुछ इलाकों में ड्रोन देखे गए हैं और फिलहाल इन जो पाकिस्तानी ड्रोन हैं इनको मार गिराने की प्रक्रिया यहां पर चल रही है। और लगातार जो मेरी जम्मू बात हो रही है और अखनूर बात हो रही है, लगातार लोग जो हैं वो भयंकर आवाजें सुन रहे हैं, बहुत जोर की आवाजें आ रही हैं और लगातार अब इस ड्रोन को जो पाकिस्तानी ड्रोन है इन्हें गिराने का सिलसिला जारी है। नंबर क्या है इस बारे में अभी कहना बहुत जल्दबाजी होगा क्योंकि अभी प्राथमिकता चित्र जो है ये जो ड्रोन्स को डिटेक्ट करके उन्हें गिराने की है। नंबर क्या है इस बाबत अभी कोई पुष्टि नहीं हो रही है, लेकिन हाँ इतना जरूर कहा गया है कि पाकिस्तान की तरफ से फ्लाइंग ऑब्जेक्ट्स इंडियन एयर स्पेस में देखे गए हैं जिन्हें गिराने के लिए सरफेस टू एयर मिसाइल्स का यहां पर प्रयोग किया है। और लगातार यहां पर न केवल इन ड्रोन्स को गिराया जा रहा है बल्कि यहां पर जो है पूरे जम्मू में आप देख सकती है चित्रा ब्लैकआउट किया गया है। जी तर जम्मूमधली ही थेट दृश्य आपण बघतो आहोत। जम्मूमध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आले आणि तिथला आढावा आमचे प्रतिनिधी घेत आहेत। जम्मूमध्ये सध्या किती ड्रोन्स आले याचा आकडा अजून अधिकृतरित्या समोर आलेला नाही, तो आकडा येईलच। मात्र या ड्रोन्सना पाडण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्यासाठी सर्व यंत्रणा सध्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत आणि या यंत्रणांचा या ऑपरेशनचा भाग म्हणून जम्मू परिसरामध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। जम्मूमधली ही थेट दृश्य एबीपी माझाचे एबीपी न्यूजचे प्रतिनिधी सध्या जम्मूमध्ये उपस्थित आहेत आणि जम्मूमधल्या सध्याच्या परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत। तर कॅप्टन अजित ओढेकर सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून जॉईन झालेले आहेत। अजित सर, ज्या प्रकारे पुन्हा एकदा पाकिस्तानकडून जम्मूवर ड्रोन सोडून हल्ला करण्याचा प्रयत्न आहे आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार विमानतळ टार्गेट होतं हे आता समोर येताना दिसतंय, काय नेमकं या उद्देश असू शकतो आणि सध्या भारताने जवळपास आता हे ड्रोन हल्ला सुद्धा नेस्तनाबूत केलेला आहे अशी माहिती मिळते? अगदी बरोबर आहे। माझ्या माहितीप्रमाणे जम्मूचा जो एअरपोर्ट आहे सिव्हिलियन आणि आर्मी हा जवळजवळ आहे आणि जम्मूला जी आर्मीची डिव्हिजनचं हेडक्वार्टर वगैरे आहे त्याच्या आसपास त्यांनी 8 मिसाईल सोडून नुकसान करायचा प्रयत्न केला आणि काही ड्रोन्स होते, परंतु आपल्या एअर डिफेन्स सिस्टमने सगळेच्या सगळे मिसाईल हवेतल्या हवेत नष्ट केलेले आहेत, ड्रोन्स नष्ट केलेले आहेत आणि ते कुठल्याही टार्गेट पर्यंत पोहोचू शकलेले नाही। स्फोट सगळे आकाशात झालेले दिसत आहेत आणि त्याच्यामुळे आपली एअर डिफेन्स सिस्टम ही अत्यंत कार्यरत आणि कारगिल सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता मला स्वतःला असं वाटतं की पाकिस्तानला दुपारच्या सुमाराला आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि संरक्षणाने संदेश दिला होता की तुम्ही जर एस्केलेट कराल तर आम्ही तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर देऊ आणि ते त्यांनी न ऐकता आता पुन्हा त्यांनी संध्याकाळी हा जो हमला केलाय तर मला असं वाटतं की भारत सरकारने सुद्धा जास्त वाट न पाहता आपण स्वतः ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि त्यांचे जेव्हा आपण 6 मोठ्या ठिकाणचे त्यांचे एअर सिस्टीम आपण पूर्णपणे डिस्ट्रॉय केलेत त्याचा फायदा घेऊन आपण त्यांच्यावर आता हल्ला करायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे।
निश्चितपणे ओडेकर सर, ज्या प्रकारे याचं लक्ष निवडण्यात आलेलं होतं, वेळ निवडण्यात आलेली होती पाकिस्तानकडून, याच्यामध्ये काही रणनीती दिसते की हा फक्त एक गडबड गोंधळामध्ये घेतलेला निर्णय आहे आणि कुठलेही नियोजन शून्य अशा प्रकारचं केवळ रिटॅलिएशन होताना दिसतंय? मला वाटतं गडबड गोंधळातला निर्णय सुद्धा आमच्या आर्मीचा आणि सरकारचा निर्णय आहे असं आपण धरून चालायला पाहिजे. कारण त्यांना कुठल्याही प्रकारची आपण सवलत द्यायला नको, कुठलं कारण सांगायला. त्यामुळे पाकिस्तान सरकारचा आणि आर्मीचा निर्णय आहे. त्यांनी आपल्यावर हल्ला केलेला आहे, त्यांनी थ्रेशोल्ड क्रॉस केलेला आहे, म्हणून आपण त्यांच्या विरुद्ध ताबडतोब कारवाई करायला पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणावरती आता आपण आपली असलेली प्लेन्स आणि आपल्याकडे असलेले ब्रह्मोस सारखे मिसाईल्स वापरून त्यांच्या आतमध्ये हमला करून त्यांची सैनिक ठिकाणावर हल्ला करून ते नष्ट केले पाहिजेत. खरंय. धन्यवाद ओडेकर सर, आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि आपल्या पर्स्पेक्टिव्ह बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.